उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि तोही साताऱ्याच्या प्रीती संगमाला भेट देऊन यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहून सुनेत्रा पवार या दौऱ्याची सुरुवात करतायत। अनेक अर्थांनी यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ आणि पवार कुटुंब यांचं खूप जवळचं नातं आहे। पवार कुटुंबासाठी कायमच हे स्मृतीस्थळ किंवा हा प्रीती संगम एक ऊर्जा स्थळ राहिलेला आहे आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार ह्या त्यांच्या कार्याची, त्यांच्या या सगळ्या दौऱ्याची उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांच्या एकूणच कारकिर्दीची सुरुवात त्यांचा पहिला दौरा जो करतायत तो प्रीती संगमाला भेट देऊन करतायत। अजितदादांच्या भाषणामध्ये कायमच याचा उल्लेख असायचा की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही चालवतोय, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जातोय आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या जागी जेव्हा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा तोच विचारांचा वारसा घेऊन आम्ही मार्गस्थ होतोय हे सांगण्याचा प्रयत्न या दौऱ्याद्वारे होतोय। आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, सुनेत्रा पवार स्मृतीस्थळी दाखल झाल्यात। बरोबर आहे। अगदी आत्ताच काही वेळापूर्वी जे आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडच्या प्रीती संगमावरती आलेल्या आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस जे आहेत ते स्मृतीस्थळाला जे आहेत ते अभिवादन करणार आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या थेट बारामतीमध्ये पोहोचल्या आणि बारामतीमधून पहिला जो दौरा आहे तो त्यांचा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती होते। खरं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन आम्ही राजकारण करतो असं राष्ट्रवादीचे नेते सांगतायत आणि उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिला दौरा जो आहे तो सुनेत्रा पवारांचा या ठिकाणी होतोय। सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, सोबतच रुपाली चाकणकर आहेत, रुपाली पाटील आहेत, तसेच माजी खासदार साताऱ्याचे या ठिकाणी श्रीनिवास पाटील आहेत, खासदार राज्यसभेचे खासदार नितीन पाटील आहेत, सोबत मकरंद पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करून जे आहे ते पुढच्या कामाला जे आहे ते सुरुवात करणार। आज सातारा त्यांचा दौरा आहे। सातारा या ठिकाणी कराडला आलेले आहेत, तिथून ते फलटणला जातील। फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जे सुदीप जाधव होते, अजित पवारांसोबत विमानामध्ये प्रवास करत होते, त्यांचे सिक्युरिटी म्हणून काम करत होते आणि त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू या विमान अपघातात झाला आणि त्यांच्या कुटुंबियांना ते भेटणार आहेत। खरे तर एकीकडे सुनेत्रा पवारांचा आजचा दौरा हा फार महत्त्वाचा मानला जातोय। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे आहे ते त्यांचा पहिला दौरा आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन आम्ही जातो आहोत आणि ज्या वेळेस राष्ट्रवादीवरती बाका प्रसंग आला त्या वेळेस या ठिकाणी असेल शरद पवार आलेले आहेत, अजित पवार आले, ज्यावेळेस अजित पवारांनी धरणातलं ते वक्तव्य केलं होतं त्यानंतर या ठिकाणी आत्मक्लेश केला होता, त्यासाठी या ठिकाणी आले होते। ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यानंतर शरद पवारांनी जो आहे ते या ठिकाणी दौरा आखलेला होता। आपण बघू शकतो सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब पाटील आहेत, मकरंद पाटील आहेत, सुनील तटकरे आहेत, रुपाली चाकणकर आहेत। आता स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या स्मृतीस्थळाकडे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपण बघू शकतो खरं तर हा जो प्रसंग आहे मोठा अजित पवारांचा अनपेक्षितपणे जाणं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्या थेट ज्या आहेत त्या काल बारामतीमध्ये आल्या मुंबईवरून आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी जो आहे तो या ठिकाणी कराडला दौरा काढलेला आहे। कृष्णा नदी काठी हे यशवंतराव चव्हाणांचं स्मृतीस्थळ आहे। खरं तर ज्या वेळेस मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस राष्ट्रवादीवरती किंवा नेत्यांवरती असा बाका प्रसंग आला त्यावेळेस या ठिकाणी अभिवादन केलं। सुनेत्रा पवारांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्याचं कारण असं आहे की शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। सोबतच आम्ही यशवंतराव चव्हाणांचा वारसा राष्ट्रवादी नेहमीच सांगत असते, त्यांच्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहोत। आता जी सूत्र आहेत ती राष्ट्रवादीची सुनेत्रा पवारांच्या हाती आलेली आहेत आणि त्यानंतर पहिला दौरा। खरं तर हे दृश्य पण खूप महत्त्वाचे आहे। श्रीनिवास पाटील जे शरद पवारांचे खूप विश्वासू, त्यांचे मित्र, त्यांच्या सवयचे असलेले श्रीनिवास पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। सुनेत्रा पवार यांच्या बाजूने ते चालतात। सुनेत्रा पवार प्रीती संगमावर आता दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांचा हा पहिला दौरा आहे उपमुख्यमंत्री या नात्यानं। राष्ट्रवादीचे सगळे पहिल्या फळीतले मोठे नेतेही आपल्याला त्यांच्या आजूबाजूला दिसतात। सुनील तटकरे आहेत, रुपाली चाकणकर आहेत, तिथले स्थानिक आमदारही आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार प्रीती संगमावर जात आहेत।
तिथे त्या आदरांजली वाहतील आणि त्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होतीये। फलटणमध्ये विदीप जाधवचे, अजित पवारांचे सिक्युरिटी गार्ड होते, सुरक्षा रक्षक होते, ज्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। तर त्या विदीप जाधवांच्या कुटुंबाचं सांत्वन सुनेत्रा पवार करणार आहेत। आपण पाहतोय सुनेत्रा पवार आता दाखल झालेल्या आहेत आणि आता त्या यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण करतायत। स्मृतीस्थळ किंवा हा प्रीतिसंगम हे पवार कुटुंबांसाठी खूप जवळचं असं ठिकाण आहे। शरद पवार अनेकदा प्रीतिसंगमावर जातात, जेव्हा जेव्हा ते साताराच्या दौऱ्यावर जातात तेव्हा आवर्जून ते प्रीतिसंगमाला भेट देत असतात। अशाच प्रकारे अजित पवारांनी तो वारसा जपला किंवा ती प्रथा त्यांनी कायम ठेवली आणि ते देखील जेव्हा जेव्हा त्यांच्यावर काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली किंवा एक बाका प्रसंग निर्माण झाला तेव्हा त्यांनी प्रीतिसंगमाला भेट दिलेली आहे। जेव्हा 2013 मध्ये धरणाविषयी अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं, त्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलेली होती आणि त्याच वेळी अजित पवार हे प्रीतिसंगमावर दाखल झाले आणि त्यांनी एक दिवसाचं आत्मक्लेश उपोषण याच प्रीतिसंगमावर केलेलं होतं। त्यामुळे पवार कुटुंबाचं आणि हे प्रीतिसंगमाचं एक खूप खास असं नातं आहे। आत्मक्लेश अजित पवारांनी केलेला होता, त्याच ठिकाणी आता सुनेत्रा पवार आलेल्या आहेत आणि त्यांच्या एकूणच या राजकीय कारकिर्दीची या नव्या इनिंगची सुरुवात त्या याच प्रीतिसंगमापासून करतायत। प्रीतिसंगमाला अभिवादन करून करतायत आणि त्यामुळे अनेक अर्थांनी प्रीतिसंगमाला त्यांनी भेट देणं हे महत्त्वाचं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, सुनेत्रा पवार कराडच्या प्रीतिसंगमावर दाखल झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जयदीपकडे जाऊया। जयदीप, जसं तू सांगत होतास की पवार कुटुंब आणि प्रीतिसंगम हे एक अनोखं असं नातं आहे किंवा पवार प्रसंगावर जेव्हा आव्हानात्मक प्रसंग येतो, बाका प्रसंग येतो, तेव्हा ते प्रीतिसंगमावर येतात। असे कुठले कुठले आणखी प्रसंग सांगता येतील की जेव्हा शरद पवार असो की अजित पवार यांनी प्रीतिसंगमाला भेट दिली आहे? खरं तर असे अनेक प्रसंग आहेत ज्या वेळेस तू असं म्हणालीस की बाका प्रसंग, खरं तर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यावेळेस शरद पवार जे आहेत या ठिकाणी आले होते, अभिवादन केले होते। खरं तर शरद पवार सातत्यानं सांगतात किंवा अजित पवार देखील सांगतात आम्ही वैचारिक वारसा, यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वारसा घेऊन जो आहे तो पुढे वाटचाल करतो। जो मंगल कलेश यशवंतराव चव्हाणांनी आणला त्याचंच जे आहे ते त्याच पद्धतीने आपण राजकारण करण्याचा प्रयत्न केला। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। ज्यावेळेस अजित पवारांनी 2013 साली धरणातलं वक्तव्य केलं होतं त्या ठिकाणी त्यावेळेस देखील अजित पवारांनी याच ठिकाणी येऊन आत्मक्लेश केला होता। त्यानंतर जे आहे ते उभी फूट पडली राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस देखील या ठिकाणी आले। ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागला होता त्यावेळेस देखील अजित पवार या ठिकाणी आले होते। असे ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतात, ज्या वेळेस आनंद असो किंवा दुःख असो किंवा कोणतंही संकट आलं असो त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी येऊन अभिवादन करतात। आता या ठिकाणी सुनेत्रा पवारांनी परवा जे आहे ती उपमुख्यमंत्री पदाची जयदीप, तुला थोडंसं थांबवते कारण श्रीनिवास पाटील आता सोबत आहेत सुनेत्रा पवारांच्या। खरं तर शरद पवार यांचे ते खूप विश्वासू आहेत, खूप जवळचे मित्र आहेत, ते श्रीनिवास पाटील आपल्याला सुनेत्रा पवारांच्या बाजूला दिसतात। त्यामुळे ही दृश्य खरं तर खास आहेत, महत्त्वाची आहेत। तर या संदर्भात आपल्याला अधिक जाणून घ्यायचे निलेशकडे जाऊयात आपण। निलेश, कोण कोण उपस्थित आहेत, राष्ट्रवादीचे कोणते नेते उपस्थित आहेत आणि श्रीनिवास पाटील खास करून दिसत आहेत? निलेशकडे जाऊयात या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी। निलेश, खरं तर ही दृश्य महत्त्वाची आहेत। आता प्रीतिसंगमावर श्रीनिवास पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये एक संवाद झालेला आहे। श्रीनिवास पाटील, जसं मी म्हटलं की शरद पवारांचे खूप विश्वासू, खूप जवळचे म्हणून ओळखले जातात, ते श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते। त्यामुळे याविषयी थोडंसं सांगशील की कसं नातं राहिलेलं आहे श्रीनिवास पाटील आणि पवार कुटुंबाचं? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षातील कुणीही महत्त्वाचा नेता जर कराडला प्रीतिसंगमावर येत असेल तर दोन्ही पक्षातील सातारा जिल्ह्याचे जे महत्त्वाचे नेते आहेत, मग जिल्हाध्यक्ष सुनील माने जे आता सध्या अजित पवारांसोबत गेलेले, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते ते असतील, किंवा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील, किंवा श्रीनिवास पाटील आणि त्यांचे चिरंजीव सारंग पाटील, ही सर्व मंडळी जी आहेत ती कायम कराडला प्रीतिसंगमावर येत असतात आणि आपल्या पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा आदर करताना आपल्याला ते त्या ठिकाणी दिसतात।
अभिवादनासाठी त्या ठिकाणी येत असतात. ज्या पद्धतीची सध्याचे दृश्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना ही धुरा हाती घेतलेली आहे आणि त्यांना घरात न बसता, दुःख व्यक्त न करता आता कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहेत. कारण राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांकडून एक मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत होती की सुनेत्रा पवारांना नेतृत्व घेतलं पाहिजे आणि त्यानुसार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांना पहिलाच दौरा हा सातारा जिल्ह्याचा केला आहे. सातारा जिल्हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे. 1999 पासून कायम सातारा जिल्ह्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारले, किंबहुना त्या ठिकाणून आमदार असतील, खासदार असतील हे निवडून त्या ठिकाणाहून आलेले आहेत. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शकल झाली आणि त्यानंतर मात्र एक अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कुठेतरी सातारा जिल्ह्यातलं प्राबल्य जे आहे ते कमी होत आलं. मात्र पक्षाशी जोडलेली जी सर्व मंडळी आहेत ती कायम अशा वेळी एकत्र येत असताना आपल्याला दिसतात. मग शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत किंवा अजित पवार ज्यावेळेस कराडला जात होते त्यावेळेस ही सर्व मंडळी जी आहेत ही एकत्रित येत होती, आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटत होती. त्यामुळं आज देखील श्रीनिवास पाटील असतील किंवा बाळासाहेब पाटील असतील ही मंडळी त्या ठिकाणी आली तर आश्चर्य वाटायला नको. आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की यशवंतराव चव्हाणांच्याच स्मृतिस्थळाला अभिवादन करून सुनेत्रा पवारांना आपल्या कामाला का सुरुवात केली असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन हा पक्ष पुढे चाललेला आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन आपण जात आहोत अशा पद्धतीचं सातत्यानं पक्षाकडून सांगण्यात येतं. शरद पवार असतील किंवा अजित पवार सातत्याने ही गोष्ट नमूद करायचे. प्रत्येक भाषणामध्ये यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन आपण कशा पद्धतीनं पुढे चाललेलो आहोत हे ते सांगायचं. किंबहुना ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला, फूट पडली पक्षामध्ये आणि अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर आपण महायुतीसोबत का गेलो हे सांगताना देखील यशवंतराव चव्हाण यांचाच एक विचार त्या ठिकाणी सांगितला जायचा. गोरगरिबांचं भलं करायचं असेल, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर कुठेतरी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेसोबत गेलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजे आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हे ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते सातत्यानं नमूद करताना दिसायचे. त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला तरी शरद पवारांचा फोटो हा पक्ष कायम वापरत होता आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याला आक्षेप घेतला आणि ज्या आमच्या पक्षाकडून तुम्ही वेगळे झालेला आहात, मूळ पक्षाला तुम्ही सोडून गेलेला आहात आणि तुम्ही आमच्याच पक्षाच्या नेत्याचा फोटो का वापरता असा ज्यावेळेस अजित पवारांना सवाल करण्यात आला त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक वेगळा निर्णय घेतला आणि ज्यांच्या विचारानं आपण पुढे चाललेलो आहोत त्यांचा फोटो छापायला सुरुवात केली. म्हणजेच यशवंतराव चव्हाणांचा फोटो 2022 पासून आपण पाहतो. तसं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी हे दोन्ही प्रवाह एकत्र होऊन पुढे प्रगतीची घोडदौड सुरू व्हावी अशी माझी पांडुरंगाची प्रार्थना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटतंय का की पुढची वाटचाल राजकारणाचं काय बोलायचं? ठीक आहे, ज्या वेळेस बाका प्रसंग आला राष्ट्रवादीचा त्यावेळेस या ठिकाणी शरद पवार आले, अजित पवार आले, काय तुमच्या आठवणीत यासाठी? हे डोकं टेकायची जागा आहे जेणेकरून आपल्या मनातलं दुःख व्यक्त करायचं आणि महाराष्ट्राचं चांगलं व्हावं, भारताचं चांगलं व्हावं याकरता प्रार्थना करायची. अजित पवारांसंदर्भात काय आठवणी सांगाल? अजित पवार हे मी जिल्हाधिकारी असताना कार्यकर्ते म्हणून यायचे. सर्वसामान्य माणसांची काही अर्ज दुःख असतील तर ते मांडायचे आणि त्याला मार्ग दाखवण्याचं काम मी त्यांच्यापेक्षा वयानं वडील म्हणून करत असे. ते अतिशय नम्र स्वभावाचे सुरुवातीपासून कार्यकर्ते. एकदा हो म्हणले तर करणारच, नाही म्हटलं तर ते होत नाही म्हणूनच सांगणार असा खंबीर कार्यकर्ता अजित पवारांच्या रूपाने मिळाला होता. तुम्ही राजकारणावर बोलायला नाही म्हणतात, शरद पवारांचे मित्र आहात तुम्ही, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत असं वाटतं का तुम्हाला? श्रीनिवास पाटील म्हणून काय वाटतं? श्रीनिवास पाटील हे सांगता आहेत की ही माता ठेकवायची जागा आहे. अजित पवारांच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिलेला आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा. खरं तर आपण पुन्हा एकदा ही खास दृश्य बघतोय. शरद पवार अनेकदा या प्रीतिसंगमावर आलेले आहेत. अजितदादाही प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं तेव्हा या प्रीतिसंगमाला येतात किंवा तसेही ते कायमच प्रीतिसंगमाला भेट देत असतात आणि सुनेत्रा पवारांनी आज प्रीतिसंगमाला भेट दिलेली आहे. आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्यासोबत आहेत. मंदार, जसं मी म्हणते की पवार कुटुंब आणि हा प्रीतिसंगम यांचं एक खूप अनोखं असं नातं आहे. कुठलंही आव्हान आलं तर कायम प्रीतिसंगमाची आठवण शरद पवारांनाही कायमच होते आणि अजित पवारांनाही होत होती. त्याच प्रीतिसंगमापासून सुनेत्रा पवार त्यांच्या या नव्या इनिंगची सुरुवात करतात. काय नातं आहे पवार कुटुंबाचं प्रीतिसंगम?
प्रतिसंगमासोबत. प्रतिसंगमावरती सुनेत्रा पवार यांनी जाणं हे प्रतिकात्मक आहे आणि हे दाखवण्यासाठी की मी अजित पवारांच्या मार्गानेच निघालेली आहे. कारण आपण पाहिलं शरद पवारांच्या राजकारणाची सुरुवात ही यशवंतराव चव्हाणांच्या पासून झाली आणि त्यामुळं शरद पवार हे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगत आले. शरद पवार या स्मृतीस्थळावरती जेव्हा यशवंतराव चव्हाणांचा स्मृतिदिन असतो वर्षानुवर्ष न चुकता येत गेले आणि तोच कित्ता पुढे अजित पवारांनी देखील गिरवला. अजित पवारांवरती जेव्हा मोठी टीका झाली, त्यांचं एक वक्तव्य पाण्याच्या संदर्भात धरणातलं होतं, त्यावेळी प्रायचित्त करण्यासाठी अजित पवारांनी या प्रीतिसंगमाचीच निवड केलेली होती. त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादीची 2 शकलं झाली तेव्हा देखील शरद पवार या प्रीतिसंगमावरतीच गेलेले होते. अजित पवारांनी देखील वेळोवेळी या प्रीतिसंगमावरती जाऊन आपण जी यशवंतराव चव्हाणांची पुरोगामी विचारधारा आहे तीच पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत हे सांगण्याचा, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ता सुनेत्रा पवारांचा जो पहिला दौरा आहे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर तो देखील या प्रीतिसंगमावरतीच पोहोचतो आहे. कराडला त्या जात आहेत आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपण देखील यशवंतराव चव्हाणांचेच वारसदार आहोत, वैचारिक वारसदार आपण यशवंतराव चव्हाणांचेच आहोत हे दाखवण्याचा हा सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न आहे. हे मोठं प्रतिकात्मक राजकारण करण्याचा सुनेत्रा पवार प्रयत्न करतायत. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधले मग कोल्हापूर असेल, सांगली असेल या ठिकाणचे कार्यकर्ते देखील या सातारा जिल्ह्यातील कराडमधल्या प्रीतिसंगमावरती एकवटलेले आहेत. अजित पवारांचे जे पाठीराखे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि सुनेत्रा पवार ह्या आपण अजित पवारांचा वारसा पुढे नेतो आहोत हे दाखवण्याचा या प्रीतिसंगमावरच्या त्यांच्या भेटीच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहेत. माधवी, नक्कीच हे एक दृष्टीने प्रतिकात्मक आहे आणि अर्थात पवार कुटुंबाला कायमच ऊर्जा देणारं हे स्थळ राहिलेलं आहे आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार या यशवंतरावांच्या या स्मृतीस्थळी नतमस्तक झालेल्या आहेत. मंदार, धन्यवाद या माहितीसाठी. तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा अशी मागणी आता राष्ट्रवादीतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातलं एक पत्र आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे सोपवलेलं आहे. या संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत. निलेश, जेव्हा एका बाजूला सुनेत्रा पवार की प्रफुल्ल पटेल या दोन्ही नावांची चर्चा सुरू आहे, पक्षात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत, अशा वेळी हे पत्र आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. काय मागणी होतीये आणि कोणकोणत्या मोठ्या नेत्यांचा या पदाधिकाऱ्यांमध्ये, या 30 जणांमध्ये समावेश आहे? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळे सेल्स आहेत आणि त्या सेलचे प्रमुखांची बहुतांश संख्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक जो विभाग आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचं हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांची नावं आहेत. म्हणजे याच्यामध्ये युवकचे देखील अध्यक्ष दिसत आहेत, युवतीचे अध्यक्ष दिसत आहेत, या सर्वांची या ठिकाणी नावं आहेत. साधारणपणे 30 महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना एकत्रित येऊन आता कुठेतरी मागणी केल्याचं आपल्याला दिसतंय की तत्काळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कुठेतरी सुनेत्रा पवार यांची निवड केली गेली पाहिजे आणि त्याच पुढचं नेतृत्व असू शकतात. सर्व कार्यकर्त्यांकडून देखील तशाच पद्धतीची भावना व्यक्त होताना आपल्याला दिसते. खरं तर उपमुख्यमंत्री पदाची ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाची चर्चा सुरू झालेली आहे. सध्या कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल जरी काम पाहत असले तरी अध्यक्ष हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळेच आता लवकरात लवकर अध्यक्ष पदाची निवड केली गेली पाहिजे आणि त्याचाच हा सूर आता आपल्याला पाहायला मिळतोय. पत्राच्या माध्यमातून सर्व पक्षातील जवळपास 30 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी, यामध्ये बहुतांश सेलचे प्रमुख आहेत, यांना ही मागणी केल्याचं आपल्याला दिसतंय. माधवी, नक्कीच काल प्रफुल्ल पटेल यांनी देखील म्हटलेलं होतं की आमचा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांचं मत विचारात घेऊन आता हा निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आता या अनुषंगाने पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सुनेत्रा पवार यांच्या या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.